तर नमस्कार मित्रांनो, संदीप मोक्सरे यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, तुमच्या ह्या भूमी वहिनीला मी हजार वेळा सांगितले, अगं भूमी जरा हळू काम करत जाय, जड नको उचलू, हिला काही अक्कल नाहीये. तुम्ही आताही बघा किती काम करू राहिली ही जोरा जोरा. हा नाही, तुला खरंच अक्कल नाही भूमी. बेअक्कल म्हणायचे तुम्हाला. हा बेअक्कलच म्हणायचे. नीट ठेवते कपडे, कपड्याच्या गाड्या माझ्या कपाटावर राहिली आज किती वर्षानंतरून बाई. एक महिना पण नसेल झाला आवरलेलं. ऍक्च्युली झालं काय, एक खरं सांगते, यांचे टी शर्ट काढलेले मी आणि घाईघाईत काढले आणि घाईघाईत ठेवून दिले. तर त्यांनी ते टी शर्ट बरेच दिवस तसेच होते. त्यामुळे त्यांना असं वाटतंय का 1 वर्षानंतर ना, महिना पण नसेल झाला आवरलेलं. हा का? ते खालचे कपडे बघितले ना, इतके असे वाकडे तिकडे भरून ठेवले तू. कधी कधी आहे ना माझे टी शर्ट घालती पोरगी. खरं सांग. सकाळी नाही, दुपारी नाही, संध्याकाळी घालती बर की. हा, तर त्याच्यामुळेच ते पडलं होतं. ते पडलं नाही, ते वाकडे तिकडे करून ठेवलं तू. त्याला झालेत किती 8 दिवस, 8-10 दिवस झाले असतील आणि मी त्याच्यावर लक्षच दिलं नाही. कारण मला खूप आळस येत होतं, मला कामच नव्हतं करू वाटत. आता करू वाटतंय. तर आज सकाळपासून घरात पण कामं होती, सगळेच जण काम करतात आहे. आज ऊन पण भरपूर आहे, त्यामुळे बाहेर ताई कपडे धुत होत्या. मी धुवायला गेले, ताई म्हटल्या नको धुस, ऊन खूप आहे. परत मम्मी पण आवरत होत्या सगळं, मम्मी. आणि मग मी तिथे काहीच नव्हते करत, मी किचन मध्ये आवरत होते. किचन मध्ये चपात्या वगैरे आवरलं, मला जेवण खाऊ घातलं तिने. आणि अजून काय केलं? आणि आता तेच सकाळपासून काम झाले. आता कपाट आवरते, बसले हे सगळं कपाटावर. नाही माझी रुपा, माझी 100% दिसली ना बाई इथं. आणि तिकडचं पण नीट आवरायचं, एकदम व्यवस्थित दिसलं पाहिजे. माझं कपाट असं सुंदरासारखं दिसलं पाहिजे. ते बघ, ते खाली पण सगळं. आणि माझ्या कपाटामध्ये तुझी साडी काय करती? मी तू लॅपटॉपवर साडी ठेवली, काढते. लॅपटॉपवर साडी नाही ठेवू, माहिती नाही तुला? एक साडीचं काय, म्हणजे 50 किलोची साडी नाही. अगं तुझी 50 किलोची साडी नाहीये. लॅपटॉप दुसरीकडे ठेवा, माझ्या कपाटात नाही ठेवायचं. कपाट माझं बोल बच्चे नीचे. लय अवघड ही पोरगी आहे ना. थोडं सुद्धा माझं काहीच ऐकत नाही, काहीच नाही. तर हे बघा, मी असं सुंदर असं कपाट लावलेलं आहे. शेटकडे एवढे कपडे आहेत, तरी अजून कपडे आहेत ना, हे आता जस्ट अर्धे निम्मे लावलेले, तरी सुद्धा ते म्हणतात का मला कपडे नाही, मला कपडे नाही, मला कपडे. मग मला कपडे घ्यायचे. बसा, मला कपडे घ्यायचे. हा, मला यांचं एक सिक्रेट सांगायचंय. तर आम्ही कल्याणला जातो ना, तिकडं ना यांना एक दुकान आहे असं खूप छान. दुकानाचं नाव नाही घेणार मी, कारण प्रमोशन नॉट प्रमोशन. तर तिथे खूप छान छान कपडे असतात, यांना आवडतात. तर हे कपडे तिथूनच घेतात सारखे. तर ते एवढे सुंदर कपडे घेतात आणि लगेच 2 दिवसात, म्हणजे नाही का, आणल्या 2-3 दिवस एकदम फुल रगडून घालणार. धुतलं का घाल. आणि मग थोड्या दिवसांनी ते जवळपास 15 दिवसांनी ते जुनं होऊन जातं. खराब नाही होत ते, तुम्ही आणि टाइमला मग यांना नवीन कपडे नसतात. मग परत भूमी मला नवीन कपडेच नाही, मी घेऊ का? तर मग जातात घ्यायला लगेच. हे पण शर्ट आहे ना, मी तिकडूनच घेतलं होतं. मस्त शर्ट आहे एकदम, आणि एकदम मला असं आवडतं खूप, म्हणून मी जास्त करून तिकडेच कपडे घेत असते. आणि काय? आणि काहीच नाही. तू नीट ऐकत जाणार आहे का नाही? काय ऐकणार आहे का नाही? काय ऐकते तू? सगळ्यांचं सगळं काय ऐकते भूमी? तू नीट काहीच ऐकत नाही. हे बघा, हे कपडे वगैरे आता ती घड्या घालणार आहे, त्याच्यानंतर ती काय करणार माहितीये का? इकडे वय ना, अकलेच तपासच नाही, थोडी सुद्धा अक्कल अशी डोक्यात दिली नाही तुझ्या. बसा. मग तुम्ही म्हणता का तुम्हाला व्हिडिओत काय पण बोलते, मग मी बोलल्यावर राग नका येऊन नाही. मी बरोबर बाथरूम मध्ये जाऊन मी नाही रडत तुझ्यासारखा हळूहळू. मग तेच सांगितलं, बाथरूम मध्ये जाऊन हजार वेळा म्हणतो इकडं वय दिसत नाही, नीट इकडं वय अजून तिकडेच बसली. तोडू नको ती चायनी बिनी, लागत नव्हतं. थोडं सुद्धा अकलीचा तपास नाही. तर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, लिटरली ही पोरगी आहे ना, काहीच ऐकत नाही. पहिली गोष्ट, हिला जड उतरू नको. लिटरलीची स्पेलिंग सांगा. लिटरलीची स्पेलिंग असंच बारीक डोक घेऊन कवर असंच करते. बारीक डोकं कोणाला म्हणले? मग तुला मी बोलते, तुला कळत नाही का? आता परत तिकडे चालली.
अगं बिनडोक बाई, तुला आहे का डोकं काय जरा? विंडोक बाई कोणाला म्हणते? हा, तुम्हाला सांगतो मित्रांनो, या असा एवढा सुंदर असा आनंद आहे आमच्या घरात. एकदम व्यवस्थित सगळं सुरळीत चालू आहे. या पोरीला मी 1000 वेळा सांगितले, तू जड उचलू नको, तू हे करू नको, तू ते करू नको, तरी ती ऐकते का बघा? ऐक नाही, तू ऐकते का सांग ना. Sorry, काय आहे इथं? काय आहे? काय आहे इथं? लांब वा. इकडं हा? आले. ऐकते का तू? ऐकते का सांग ना. हा, तर कपड्याच्या बादल्या उचलू नको तरी ते उचलते, तू हे करू नको तरी तू ते करते. अगं काय सॉरी, स्वतःला काय हे समजते का बाबा ते? हा, महेंद्र बाहुबली. अगं हे नाही चालत, हे भाऊबली बिहुबली असं नाही बोलून. तुझी काळजी तुला घ्यावं लागन. महेंद्र हा, बाहुबली. हेच कर, तुला हेच जमलंय, दुसरं काहीच नाही जमलं तुला. ग बसा. हा, दुसरं काहीच आलं नाही तुला, फक्त एवढंच आलंय. हा, एवढा सुंदर असा बर्थडे केला पोरीचा, हे बघा हॅपी बर्थडे. एवढा सुंदर असा बड्डा केला. बड्डा. हा, बड्डा केला, बड्डा चांगला मोठा बड्डा केला हिचा. तेव्हा पण ही काय मस्त नाचत होती इकडं. अगं भूमी, ही खुशी अशी प्रत्येकाला नाही भेटत. तुझे सगळं पूर्ण PCD वगैरे क्लिअर होऊन त्यानंतर तुला ही खुशी भेटली आहे आणि तू अशी करते का ग? माफी असावी. नाही, माफी असावी, तुला अक्कल आहे का? या ठीक आहे ना, आता सॉरी म्हटलं, एवढा वेळ नसतं बोलायचं एखाद्याला. एखाद्याला एवढ्या वेळ नाही. अगं तू ऐकली तर तुझा मला फायदा त्या आहे. कामाचा त्रास नाही होत एवढा, याच्या बडबडीचा त्रास होतो. मग बडबड करणारच ना मी. मग ठीक आहे, झालं, मी सॉरी म्हटले, माफ करा. उठा भाषा काढू का? हा, हात बघा आता लगेच. अहो लय ऍडव्हान्स आहे, लय ऍडव्हान्स, लय ऍडव्हान्स आहे. हा, आय लव्ह यू. आय लव्ह यू नाही, हिला ना मी जास्त लाडून ठेवलं ना, हे माझे पर्याय आहेत. हा, लाईटच गेली आता. हा, लाईट गेली आता. आता बोलतो मी तुला. कुठं होतो? हा, हिला जास्त लाडून ठेवलं ना, याच्यामुळे ही पोरगी जास्त येड्यानी करते. ते बघा, सॉरी शक्तिमान म्हणते. बघा नुसतं नाचायला. सॉरी. अगं भूमी, तुला खरंच अक्कल नाही भूमी, तू व्यवस्थित करत काहीच नाही. जर मला उडता आलं असतं शक्तिमान सारखं. अगं तुला उडता आला असतं तर पहिलं आकाशातून खाली फेकून दिलं असतं. हेच 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 कर तू, असं उडले हेच कर असते. तू. हा, किती भारी उडले असते ना, पण सिरियसली. हा, मग. तू आता ऐकणार आहे का नाही, तू ते सांग मला. जा यार, बडबड बद झाली यार. मी तर विषय बदलते सारखी सारखी, तुम्ही तीच बडबड करताय. मी नाही, मी जे आहे ते बोलतो. हा मग ठीक आहे ना, सॉरी. ऐकणार आहे का नाही? हो. ऐकणार आहे ना व्यवस्थित? मी काय करू, मला ते काय म्हणतात ना, असं नाचायचं, हे काय म्हणतात ना, ते सवय आहे. गाणं लागलं का हा, त्याला किडा म्हणतात. अंगातला किडा येतो नाचायचा. साडी द्या. हा, लगेच बघा. अहो लय ऍडव्हान्स, लय ऍडव्हान्स, लय काय बोललं का असं. आणि खरंच ही गोष्ट अशी आहे ना, कोणाला पण नाही भेटत नाही का, पण हिला अक्कल पाहिजे व्यवस्थित. मी बिनाकलीची आहे. तू बिना अकलीचीच आहे. आमच्याकडे काय म्हणतात माहिती, बिनाकलीच्या बाईला बिनाकलीचा कांदा. टाळी द्या. चल निघ. जा. किती वेळा सांगायचं समजून, यार आता ऐकलं तरी ना, अक्कल बसलंय. नाही. मी गप्प बसून मम्मीचं नाव सांगेन. मी सांगतो बस आता डोकं. ते जाऊ दे. प्रेग्नन्सी किट मध्ये काय दाखवलं सांग. आता मी डायरेक्ट प्रेग्नन्सी किट दाखवणार आहे. हा, डायरेक्ट प्रेग्नन्सी किटच दाखवणार आहे. दाखवणार आहे ना डायरेक्ट. कारण ते असं पण काय, असं पण सगळ्यांना सांगितलंच आहे, तसं पण सगळ्यांना सांगितलंच आहे. मग दाखवूनच टाकणार आहे मी. लपून काय करणार? काय करणार लपून, सांगा ना. काय करणार? लपून काय करणार ते तू सांग. तेच तर मी पण तेच म्हणते, लपून काय करणार? आता माझ्या मोबाईलची लाईट म्हणून नाकी कपडे एकदम व्यवस्थित ठेवून राहिले बरं का पोरगी. मग तुम्ही नंतर आणि तुम्हाला बोला ना तिला इकडे थांबवलं ना, ती तरी तिकडे जाऊन थांबा. यार काय होऊन राहिलंय. हा, अहो ते काय होते माहिती का, असं होऊन जातो. तुला तेच ना, असं तसं तुला कळणारच नाही कधी काही. पण इकडे काय आहे मला हे सांगा. आणि काल तिला आजीने इतकं बोललं आजीनी. आजी तिला काय म्हणते माहिती काय, थोबाड तोंड आहे, तुला अक्कल आहे का नाही? आजी डायरेक्ट अशी म्हणत काही तिला. बोलले नाही मला. अगं तुला नाही माहिती, मला माहिती ना. बोललेच नाही असं काय. आजी म्हणे की व्यवस्थित राह जरा भूमी. आजी मला असं म्हणले. असं नाही म्हणली, मी सांगतो तुला. आजी मायापाशी बोलत होती, तुझ्यापाशी नाही. म्हातारा माणूस आहे ना, म्हातारा माणूस असं कोणाला नाही बोलत. मला सांगितलं म्हाताऱ्या माणसाने सगळं. हा, तुला कसं काय डायरेक्ट बोलते? मला सांगितलं आजीनी. मला बोलल्याच त्या आजी, तुम्हाला पण नाही बोलल्या. हा का? तुला माहिती आहे का मला?
तुला नाही माहिती काय मग खरं खोटं करायचं का आजीला नको. हा भूमी आवरून घे पटकन सगळं. आता मी जाणार आहे आज. बरं तुम्हाला एवढी काळजी आहे मला, एखादा माणूस घड्या घालून अरे दिला वा असतं. किती सुंदर पेंट आहे माहिती की माझी. हा आता विषय नका बदलू. एखाद्या माणसाने घड्या घालून दिल्या असत्या, ठेवू लागले असते, नाहीतर म्हटले असते तू बसून घड्या घाल मी ठेवतो. पण नाही, नव्याची नवलाई. हा त्याच्यानंतर नावाची नावलाई नाही मित्रांनो. ही जर काही जी काळजी नीट घेत नसेल तर आपण काय करायचं, आपल्याला पण जरा कळायला पाहिजे ना, हिला कळायला पाहिजे. नव्याची नवलाई. हा नावाची नावलाई. अगं असंच असतं ग, किती मदत केली ना बायकोला तर बायको कधी पण आपल्याला खोट्यातच ठरवते. त्याच्यापेक्षा तुला मदतच नाही करणार मी आजपासून. तुला नाही मदत करणार मी आजपासून. नका करू. अगं जाय ग, जाओ. तुझ्यासाठी एवढं सगळं एकदम भारी भारी खायला आणतो, फळं बिळ, आणि तू काय करती. मला फळं नसतेच खायची, मला जे खायचं असतं ते आणता का तुम्ही. काय खायचं असं तुला. नाही चायनीज नूडल्स. कुरकुरे आणले का तुम्ही? हा कुरकुरे नाही, कुरकुरे मित्रांनो. भूमीचे कुरकुरे जवळपास किती दिवसापासून बंद आहे माहितीये का. भूमीचे कुरकुरे 25 दिवसापासून बंद आहे. खरे की नाही भाई, 25 दिवसापासून बंद आहे. बघा इकडे कपडे बघा. अगं हे तुला आहे ना खरंच आहे डोक्याचा भागच नाही. या की असे पांगून ठेवले आहे ना. मी असे घड्या करते कळलं का, पंक्तीला नाही. पण तिला नाही. यार, तर मित्रांनो आज मी चाललोय मस्त पैकी, खूप लांब चाललोय. भूमीला आज घरी एकटं सोडून जाणार मी आहे. पण येणार आहे. कोणाला भूमीला घेऊन जाणार नाही. मी येणार आहे. मग तू अशी करते. मी येणार आहे बा. मग कळालं ना. मी येणार तर येणारच आहे. मी चाललोय, मी येणार आहे. त्यानंतरून विनायक भाऊ चाललाय, तरी पण मी येणार आहे. त्यानंतरून राहुल भाऊ आहे, तरी पण मी येणार आहे. अजून एक मामा आहे. तरी येणार आहे. आम्ही चाललोय जत्रेला मस्त पैकी. खूप भारी जत्रा असती तरी आणि येणार आम्ही जात असतो दरवेळेस, आणि यावेळेस पण जाणार आहे आम्ही. यावेळेस रंगपंचमीला जत्रा असते. यावेळेस भूमिका वाघ भूमिका नाही जाणार. भूमिकाला कोण घेऊन जाणार आहे. मी तर नाही घेऊन जाणार. भूमिका स्वतः जाणार आहे. भूमिकाला नाही येणार आहे. भूमिका स्वतः जाणार आहे. जाऊ दे मारुती, तुला नेणारच नाही. भूमिका तुमच्या आधी गाडीत जाऊन बसणार आहे. नाही नेणार आहे. तुम्ही जाणार आहे. घे एवढं सगळं आवरून घे भूमे. मला पण जायचंय. चल मी पण आवरून घेतो, तू पण आवरून घे. चल बाय बाय.